खेळत असतो आणि फलंदाजांना बसण्याची जी व्यवस्था केलेली आहे कृपया फलंदाजांना तिथे बसू द्यावं। तिथे जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आपण उठा आणि फलंदाजांना बसू द्या। तर पुन्हा एकदा आपण अटीतटीचा रंगतदार रोमांचकारी असा हा सामना पाहणार आहोत। दुसरा सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे आणि पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करणार आहे अर्थातच माझे साथी समालोचक प्रितेश पाटील यांना धन्यवाद। कृपया जे समोर प्रेक्षक आहेत कृपया बाजूला उठायचे कारण बसायला अडथळा येतोय। जे प्लेयर आहेत कृपया जे प्लेइंग 11 मध्ये खेळाडू आहेत त्यांना कृपया बसायला जागा द्यायची आहे। प्रेक्षकांना नम्र विनंती, आपण पाहतोय जे 11 खेळाडू खेळणार आहेत त्यांना कृपया जागा करून द्या तिथे। प्रेक्षकांना विनंती, कृपया जागा करून द्या प्लेयर्स लोकांना। शशी ठाकूर हशिवरे सरपंच यांना विनंती करतोय आपण येऊन मंचावर असं नसतं व्हायचंय। आणि येथे आपण वळूया मैदानाकडे जेथे रंगेल बिग सेमीफायनल प्रतीश 11 थय आणि हशिवरे या दोन संघादरम्यान निश्चितपणे एक मोठा सामना, एक महामुकाबला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचं द्वंद्व, क्रिकेटचं घमासान युद्ध आता हशिवरे आणि प्रतीश 11 थळ या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये। येथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक मोठा मुकाबला आणि या महामुकाबल्याला सुरुवात होते। आपण पाहतोय गोलंदाजीला आलाय गोलंदाज मनीष मोकल। मनीष मोकल ज्याने खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी या स्पर्धेवर आपल्या गोलंदाजीने अधिराज्य गाजवलं होतं, किंबहुना या गोलंदाजाने या वर्षी चांगला फॉर्म दाखवलाय मैदान कोणतंही असो। आणि आपण पाहतोय स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतोय महाराष्ट्राचा रणजीपट्टू योगेश पवार आणि नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय मनीष मोकल याने जर हॅट्रिक घेतली तर प्रसाद पियनकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले। योगेश पवार मॅन फ्रॉम पेंड ऑन द स्ट्राइक। मनीष मोकलचा पहिला चेंडू सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिलाय आणि शानदारपणे सुरुवात केली। सेमीफायनल आपण पाहतोय, आता आपण पाहतोय स्ट्राइक रोटेट झाले आणि स्ट्राइक रोटेट झाल्यानंतर आपण पाहतोय थॉमस डायस ज्या फलंदाजाच्या नावावर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक अर्धशतक नोंदवण्याचा विक्रम आहे असा फलंदाज आपण पाहतोय। मुंबईमधील दहिसर विभागातील हा खेळाडू आता आपल्याला स्ट्राइक एंडवर पाहायला मिळेल। या खेळाडूने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट पासून सुरुवात केली होती, परंतु आज मात्र हा खेळाडू टेनिस क्रिकेट मध्ये आपल्या फलंदाजीने शानदार वर्चस्व गाजवतोय। दहिसर बॉईज या संघाकडून आपण नेहमी पाहत असतो या खेळाडूला आणि अलीकडच्या काळात रायगड संघाकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतो। असा थॉमस पाहायला मिळतो ऑन द स्ट्राइक। चेंज ऑफ पेस, स्लोवर वन रीड केला आणि फेकून दिला सरळ लॉंग बॉडीच्या बाहेर। इट्स अ ह्यूज 6। सात धावा धाव फलकार लागल्यात
आणि थॉमस डायस मात्र आपण पाहतोय आपल्या मूड मध्ये येतोय, आपल्या रंगात येतोय. पहिला चेंडू फेस करत असताना षटकार ठोकतोय. या दरम्यान आपण पाहतोय पूर्णपणे बीट केलं गेलं जाते, परंतु आपण पाहतो यष्टीरक्षक प्रसाद पाटीलचं प्रसंगावधान. अतिशय शानदारपणे चुळूक दाखवली प्रसाद पाटील यांनी यष्टी मागे. निश्चितपणे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं. एक षटकार आल्यानंतर मनीष मात्र यावेळी चेंडू निर्धाव टाकतोय, यावेळी चांगला चेंडू टाकतोय. धाव मात्र मिळत नाहीये. 7 धावा आपण धावफलकर पाहतोय. या दरम्यान रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, धाव येत नाहीये. आपण पाहतोय कन्फ्यूज पाहायला मिळतोय थॉमस डायस. येथे मात्र आपण पाहतोय गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतोय. निश्चितपणे मनीष मोकल आपल्या बोटांची जादू दाखवतोय. या खेळाडूने खऱ्या अर्थाने यावर्षी अलिबागच्या बाहेर जाऊन आयकॉन खेळाडू म्हणून सुद्धा एक शानदार छाप उमटवले असा मनीष मोकल हा शिवरे गावचा आपण पाहतोय. येथे शानदार अतिशय भरीव अशी योगदान देतोय गोलंदाजीमध्ये. येथे मात्र आपण पाहतोय नेटचा बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये आणि प्रसाद पाटीलचा यष्टीचा अचूक वेध मात्र अगदी काही अंतरासाठी हुकलाय. निश्चितपणे एक चांगलं कीपिंग प्रसाद पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त एकच धाव धावफलकर लागते आणि आपण पाहतोय फक्त 8 धावा धावफलकर आल्यात. निश्चितपणे ते स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय फलंदाजी करणारा संघ. येथे धावा येत नाहीयेत. थॉमस डायसने षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की खूप सारे धावा येतील, परंतु अचानकपणे आपण पाहतोय धावांची गती कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. 1 to go. 8 धावा आपण धावफलकर पाहतोय. पुढील चेंडू गोलंदाज मनीष मोकल याचा. येथे मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बीट केलं गेलं जाते. व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. शानदार गोलंदाजी, लाजवाब बॉलिंग, फॅन्टास्टिक बॉलिंग. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सर्वांना मोहित करणारी गोलंदाजी. मनीष मोकलने मात्र पहिल्या षटकात आपल्या आक्रमक गोलंदाजीने मन जिंकलेत सर्व क्रिकेट रसिकांची. ज्या प्रकारची गोलंदाजी मागील सामन्यात प्रशांत मोहरेने केली, अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी मनीष मोकल ते करतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज प्रवीण जयेश. निश्चितपणे आपण पाहतोय फक्त 8 धावा पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झाल्यानंतर जयेश राजपर येतोय दुसरं षटक घेऊन आणि आपण पाहतोय हाशिवरा संघ. या संघात फक्त हाशिवरा या गावातीलच खेळाडू आहेत, परंतु हा संघ मात्र ओपन संघाविरुद्ध खेळत असताना एक शानदार कामगिरी करतोय आणि निश्चितपणे मनीष मोकलने अतिशय भरीव योगदान दिलं. पहिल्या षटकात फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या होत्या. जयेश राजपर आलाय गोलंदाजीला, लाऊड अपील and umpire says yes, it's out. लेग बिफोर विकेट स्वरूपात मोठा हादरा. थॉमस डायस मात्र तंबूत परतलाय, परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय सुनील चावरे चाललाय मैदानात. सुनील चावरे आपण पाहतोय टेनिस आणि लेदर क्रिकेट या दोन्ही क्रिकेट मधला एक महत्वपूर्णचा खेळाडू. या खेळाडूने सुद्धा आपण पाहतोय लेदर क्रिकेट मध्ये काही IPL टीमच्या नेट प्रॅक्टिसला सुद्धा हजेरी लावले आणि नेट प्रॅक्टिस मध्ये हा खेळाडू सुद्धा असतो काही IPL टीमच्या. त्यामुळे निश्चितपणे या खेळाडूकडे सुद्धा क्षमता आहे. प्रत्येश आपण पाहतोय इथे सन्माननीय पाहुणे आलेले आहेत. मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत केलंय. सामना चालू राहील, परंतु काही मीटिंग्स आणि काही अपरिहार्य कारणास्तव सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांना जायचं असल्या कारणानं आपण या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करणार आहोत. सामना चालू राहील. VCN कुरुळ अर्थातच विपुल केबल नेटवर्क आणि VCN कुरुळ संघाचे संघ मालक सन्माननीय प्रवीणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते एक प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ सन्माननीय
महेंद्र शेठ दळवी यांना देऊन त्यांचं यथोचित औपचारिक यथायोग्य असं स्वागत करावं. जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण पाहतोय आपल्या पंचक्रोशीतील अलिबाग तालुक्यातील एक राजकारणी अर्थात समाजकारण करत असताना राजकारण कसं करावं याचं उत्तम उदाहरण. सर्वांच्या गरीब असो श्रीमंत असो कोणतेही जाती भेद न करता प्रत्येकाच्या मदतीला रात्री अपरात्री जाणारे अर्थात सन्माननीय महेंद्र शेठ दळवी. त्यानंतर सन्माननीय पंचायत समिती सदस्य गजानन बुनके साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय आपण पाहतोय विपुलजी प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे यथोचित असं स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. पंचायत समिती सदस्य गजानन बुनके साहेब आपले सुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर ॲडव्होकेट जनार्दन पाटील अर्थात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय जनार्दन पाटील यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. सामना सुरू राहील आणि व्यासपीठावर सुद्धा आमचा हा सामना सुरू राहील. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि क्रिकेटचे भक्त क्रिकेटचे खऱ्या अर्थानं एक जाणकार सन्माननीय सुनीलजी पत्रे साहेब यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करणार आहोत. या VCN कुरुल संघाचे संघ मालक विपुल केबल नेटवर्कचे मालक अर्थात प्रवीणजी पाटील एक शांत मितभाषी आणि त्यानंतर सन्माननीय हाशिवरा गावातील उपसरपंच शशी ठाकूर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही यथोचित असं स्वागत करतोय आणि ते आमचं कर्तव्यच आहे. आपली भारतीय संस्कृती आणि प्रेमाचं प्रतीक आपण पुष्पगुच्छ देतोय आणि या सर्व सन्माननीय व्यक्तींचं स्वागत करतोय. त्यानंतर सन्माननीय अशोकजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचं सुद्धा इथे आगमन झालंय आणि पुन्हा एकदा प्रवीणजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा औपचारिक स्वागत करावं. ही मंडळी आपल्यासाठी फार महत्वाची कारण मित्रांनो नक्कीच आपली ती रजा घेत आहेत. परंतु महेंद्र शेठ आपण इथे आलात नक्कीच फार आनंद झाला. मित्रांनो हा एक आपल्या पंचक्रोशीतील माणूस आहे. मग मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धा असो कबड्डीच्या स्पर्धा असो बैलगाडीच्या शर्यती असो किंवा बँड पथकांच्या स्पर्धा असो प्रत्येक वेळेस मदत करणारे प्रत्येक अर्थात कला गुणांना वाव देणारे आणि सामाजिक भान राखणारे महेंद्रजी दळवी यांचे आपण आभार व्यक्त करूया. आणि आता मात्र पुन्हा एकदा वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. धन्यवाद. काय शानदार गोलंदाजी केले जयेश राजभरने. जयेश राजभरने ते सर्वांना प्रभावित केले. फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 महत्वपूर्ण मोहरा नादाने तंबूत परतवले आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय प्रतीश 11 थर्ड संघाची धावसंख्या आहे केवळ 11 धावा. 11 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. निश्चितपणे येथे मात्र आपण पाहतोय गाव टू गाव फॉर्मॅट मधून आलेला हा शिवर संघ. येथे मात्र आपण पाहतोय ओपन फॉर्मॅट मधल्या संघाची पूर्णतः वाताहत करून लावतोय. अक्षरशः कंबरड मोडलं असं म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकात केवळ 11 धावा दिल्यात आणि खऱ्या अर्थानं हाशिवरे गावचं क्रिकेट किती डेव्हलप आहे हे त्याने दाखवून दिले. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी येतोय भूषण गावंट. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 11 धावा आल्यात. त्यामुळे निश्चितपणे योगेश पवारला आता आवश्यकता असणार आहे मोठ्या फटक्यांची. कारण आपण पाहतो एक भली मोठी फलंदाजीची तोफ आहे हशिवरा संघाकडे. त्यामुळे निश्चितपणे योगेश पवारला आता मात्र आक्रमकता दाखवावीच लागेल. पहिल्या 2 षटकात केवळ 11 धावा आल्यात. त्यामुळे निश्चितपणे यावेळी प्रतीश 11 थर्ड संघाला धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय योगेश पवारने खेळलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार. षटकार आलाय. निश्चितपणे ते स्वागत केलं जाते षटकारानं भूषण गावंडी याचं.
योगेश पवारच्या खांद्यावरती खऱ्या अर्थानं खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तो आल्या आल्या आपण पाहतोय षटकार खेचलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकर पाहायला मिळतात. पुढील चेंडू, या चेंडूवर सुद्धा एक जोरदार फटका. योगेश पवार ऑन द फायर. क्रिकेट किती रंग बदलू खेळ आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकात केवळ 11 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय यावेळी बॅक टू बॅक 2 षटकार खेचतोय फलंदाज योगेश पवार आणि त्यामुळे आपण पाहतोय संघाची धावसंख्या पाहायला मिळते एकंदरीत 23 धावा. निश्चितपणे आपण पाहतोय येथे फलंदाजी करणारा फलंदाज योगेश पवार मॅन फ्रॉम पेन खऱ्या अर्थानं आपल्या फलंदाजीचा क्लास आणि दर्जा आविष्कार नजराणा पेश करतोय मैदानावर. यावेळी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज योगेश पवारला पूर्णपणे बेट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. निश्चितपणे हा चेंडू मात्र वाईट डॉट पाहायला मिळतोय. कोणतीही धाव मात्र या चेंडूवर मिळत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्थिरावलेली पाहायला मिळते 23 या धावसंख्येपर्यंत. निश्चितपणे एक चांगली गोलंदाजी गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. या दरम्यान एक चांगला शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. येथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा निष्फळ प्रयत्नात किरण पवार बॅक टू द पवेलियन. ऑन द बुट. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या चेंडूवर एक धमाकेदार स्ट्रोक. योगेश पवारच्या बॅट मधनं एक ब्रँडेड षटकार. दाखवतोय आणि खऱ्या अर्थानं अंतिम षटकामध्ये आपल्या मध्ये असलेली पॉवर दाखवतोय आणि योगेश पवार आता खऱ्या अर्थानं पॉवरफुल खेळ करत असल्याचं दाखवून देतोय मैदानात. या चेंडूवर आपण पाहतोय स्विंग आणि मिस. कोणतीही धाव आपण पाहिलं निर्धाव गेला होता चेंडू. एक धाव तर घेतली, दुसरी धाव होणार की नाही. यस नो कन्फ्युजन. आणि ही धाव मात्र ती कंप्लीट केली जाते. 31 धावा होत आहेत आणि सामना जिंकायला 32 धावांची आवश्यकता असताना आम्ही घेऊन जातोय सौरभ भुरे यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. पंचांच्या इशाऱ्याकडे पहा. व्हॉलेंटियर्स पंचांच्या इशाऱ्याकडे पहा. चला हा शिवरे आपण लवकरात लवकर फलंदाज पाठवा. विनंती असणाऱ्या प्रतिष्ठित 11 थर्ड संघाच्या खेळाडूंना. चला मित्रांनो अजून एक आम्हाला फायनल खेळवायची आहे. सूर्य काही वेळातच आपली रजा घेणार आहे. त्यामुळे मित्रांनो चला लवकरात लवकर फायनल सुद्धा एक चांगली षटकांची पाहायला मिळेल आपल्याला. प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो प्रतिष्ठित 11 थर्ड या संघाने. यासिन सर मागील 2 सामने 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता, 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता, दोन्ही वेळेला प्रतिष्ठित 11 थर्ड संघाने सामना जिंकलाय. मित्रांनो हार आपण पाहिलं तर खूप कमी वेळेला पाहतो.
एखादा सेमीफायनल पर्यंत किंवा फायनल पर्यंत संघ पोहोचलाय आणि त्यावेळेला दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी प्रसाद पिळणकर यांच्याकडून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। प्रसाद आणि पिंट्यासाठी दोघांसाठी सुवर्ण संधी, परंतु खरा कसब दाखवावा लागणार आहे आता मात्र गोलंदाजांना सुद्धा। गोलंदाजी कशा रीतीने रंगणार, कशा रीतीने होणार, कारण की जिंकण्यासाठी फक्त 32 धावांची आवश्यकता आहे। या मैदानावरती या धावा निघण्यासारख्या सुद्धा आहेत, परंतु यासिन सर भरपूर सारी षटक या खेळपट्टीवरती पडलेत, त्यामुळे थोडीशी विकेट सुद्धा उखडलेली आपण पाहतोय। योगेश पवार यांनी सुंदर अशी खेळी केली होती, 20 धावांची, 3 षटकार त्याने खेचले होते। गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज विक्रांत चव्हाण। विक्रांत चव्हाण येतोय गोलंदाजीसाठी। पंचांकडून इशारा आलाय, दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय। 32 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये। प्रसाद पाटील पहिला चेंडू खेळणार। पहिल्या चेंडूवरती नजाकत्ता दाखवतोय, डोक्याचा वापर करतोय आणि चौकार पटकावतोय, 4 धावा। होतोय कधी कधी मित्रांनो क्रिकेट मध्ये तुम्ही ताकदीपेक्षा डोक्याचा जर वापर केला तर अशा प्रकारे सुद्धा धावा मिळू शकतील। याचाच प्रयोग पहिल्या चेंडूवरती केलाय। पाहूया गोलंदाज विक्रांत चव्हाण। विक्रांत चव्हाणने आता मात्र प्रसाद पाटील याला आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय, मात्र नोचा इशारा पंचांकडून आलाय। डीजे मास्टर, डीजे मास्टर डीजे मास्टर सेमीफायनलचा सामना आहे, लाईव्ह क्रिकेट स्पर्धा आहे। नोचा इशारा आलेला आहे पंचांकडून, झेल सुद्धा सुटतोय आणि 1 धाव सुद्धा मिळते। चला पंचांना विनंती आहे, सामना चालू करा। चला प्रतीश 11 थर्ड, अजून एक सामना खेळवायचा आहे, मेगा फायनल खेळवायची आहे। मित्रांनो पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे। विक्रांतच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू विक्रांत याने नक्कीच 9 बॉल टाकलाय। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे। 5-6 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज विक्रांत चव्हाण। पिंट्या येतोय फलंदाजीसाठी। अलिबाग तालुक्यातील टॉप ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये याचं नाव नक्कीच घेतलं जातं। नुकत्याच काशीच्या मैदानावरती याने नक्कीच आपली फलंदाजीची मोहर उमटवली होती, मात्र विक्रांतने आपली नजाकत्ता दाखवली। चेंडू टप्पा पडल्यानंतर आर्मर चेंडू होता, चेंडू थोडासा आतमध्ये येतोय। विकेट कीपर आपलं काम चोख निभावतोय थॉमस डायस। चेंडू निर्धाव। गोलंदाजाने नक्कीच यावेळेला कमबॅक केलाय, कमबॅक करणं गरजेचं आहे थर्ड संघासाठी। पिंट्याने मात्र यावेळेला पिंट्याला रूम मिळालाय, चेंडू डीप कव्हर, सीमा रेषा पार, षटकार।
यावेळेला आपण पाहतोय झेल घेण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु एक स्टेप पुढे चेंडू पडतोय. जरूर चांगला प्रयत्न, मात्र एक धाव रोखण्यामध्ये क्षेत्ररक्षक अपयशी ठरतोय. धावसंख्या एक धावेने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती 32 धावांचा पाठलाग करत असताना 13 चेंडूंमध्ये अजून 19 धावांची आवश्यकता असणार आहे. सॉरी, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 14 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे. आता मात्र थळ संघाला आपल्या गोलंदाजीचा नजराणा योग्य रीतीने योग्य टप्प्यावरती दाखवावं लागणार आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे. योगेश पवार चेंडू खाली आलाय. प्रसाद पाटील बॅक टू द पॅव्हलियन. खराब फटका, चुकीचा फटका. शॉट वरती जर फलंदाज आउट झाला की यासिन सर 1987च्या विश्वशतकातील ती फायनल आठवते. माईक गॅटिंगने ॲलन बॉर्डरच्या गोलंदाजीवरती रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवरती माईक गॅटिंग बाद झाला आणि इंग्लंड 8 धावांनी तो सामना हरला. आणि अजूनपर्यंत इंग्लंडला विश्वचषक मित्रांनो जिंकता आलेला नाहीये. 50 ओव्हर पूर्वी 7 षटकांचे व्हायचे, त्यानंतर 50 ओव्हरचे नक्कीच झालेत. आणि ह्याही वर्षी विश्वचषक इंग्लंड अँड वेल्स या क्रिकेट बोर्डातर्फे नक्कीच आयोजन त्यांचं केलंय. परंतु हे आझाद मैदानावरती VCN कुरुळ आयोजित गुढीपाडवा चषकामध्ये मात्र आजच्या दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक वर्ग सकाळपासून आले असतील त्यांनी नक्कीच यांचा मनमुराद आनंद लुटतायत. मात्र सुनील सावरीकडून चूक होते, झेल सुटला जातोय आणि मात्र पंचांकडून व्हॉलेंटियर्स कडून जरूर इशारा आलाय की चेंडू सीमारेषा बाहेर आहे, कारण की योगेश पवारचा पाय सीमारेषेला लागलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय आमच्या अलिबागचे प्रेक्षक नक्कीच जाणकार आहेत, तज्ञ आहेत, त्यांनी नक्कीच इशारा कळवलाय की चेंडू सीमारेषा बाहेर आहे 4 धावांसाठी. पंधरा धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विक्रांत चव्हाणचं षटक महागड ठरतंय. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये, महत्वपूर्ण सामन्यामध्ये सगळे दिग्गज खेळाडू मुंबई, नवी मुंबई, रायगड येथील सर्व खेळाडू आपण पाहतो या संघामध्ये. फिरोज शेख येतोय गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम गोरेगाव मुंबई. पाहूया फिरोज शेख कशा रीतीने गोलंदाजी करणार. फिरोज शेखने नक्कीच बरेच मैदान गाजवले आपल्या नक्कीच स्विंगिंग गोलंदाजीने, आपल्या धारधार गोलंदाजीने. परंतु पाहूया अजून मित्रांनो सामना बाकी आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चला सामना चालू करायचा आहे मित्रांनो. अजून मेगा फायनल खेळवायची आहे, परंतु आपण पाहतोय यावेळेला षटक आशिष आगरकर कडे नक्कीच सोपवलं जात आहे. राजधानी दिल्ली चा हा खेळाडू, परंतु रायगड संघाकडून नक्कीच प्रतिनिधित्व करतोय. परंतु पाहूया एक सुंदर अशा हेअरस्टाईलने मलिंगा सुद्धा बऱ्याच वेळेला आपण पाहतोय वेगवेगळ्या हेअरस्टाईलने नक्कीच मैदानावरती उतरत असतो. आशिष आगरकरला 2 षटकार मारले तर प्रसाद फिलनकर यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. 15 धावांची आवश्यकता 12 चेंडूंमध्ये. आशिष आगरकरचा पहिला चेंडू थोडस लूज स्वरूपाचा होता, टायमिंग मात्र व्यवस्थित झालेलं नाहीये. विक्रांत चव्हाण तिथे क्षेत्ररक्षण करतोय, एकच धाव मिळते. धावफलकावरती 1 धाव वाढले. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा. जर्सी नंबर विराट कोहली. बॅटिंग मधील खूप सारे रेकॉर्ड्स आतापर्यंत नक्कीच नवीन नवीन रेकॉर्ड्स बनवत आलेला हा भारतीय फलंदाज, भारतीय कर्णधार. 11 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण सामना
खऱ्या अर्थानं अलिबाग विरुद्ध मुंबई रायगड नवी मुंबई असा सामना नक्कीच मित्रांनो रंगतोय. अलिबागकर आज वरचढ ठरणार. ही पूर्ण पॅकर संघ असलेला वरचढ ठरणार. अलिबाग संघ हशिवरे संघ आपली दादागिरी दाखवणार. पाहूया यावेळी आशिष आगरकर कोणता मनामध्ये चेंडू असणार. आशिष आगरकरच्या मागील सामन्यामध्ये थोडस महागड षटक ठरलं होतं परंतु मागील 2 सामन्यांचा अभ्यास जर आलेख जर त्याचा पाहिला तर सुंदर गोलंदाजी. चेंडू एखादा वळवतोय आपण पाहतोय आउट कटर लेन. चला आशिष प्लीज टाइमपास करायचा नाही अजून सामना खेळवायचा आहे. एक भरपूर उशीर झालेला आहे सामन्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय पुन्हा एकदा आशिष आगरकर. आशिषचा हा मात्र चेंडू ऑफ कटर चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. टप्पा पडल्यानंतर यासिन सर या चेंडूने उसळी घेतली होती. थॉमस डायसने पाहिला असाल छातीच्या लेवलला हा चेंडू अडवलाय. हीच खऱ्या अर्थानं गोलंदाजांकडे नजाकत असते की गुडलेन स्पॉट वरून चेंडू उडवायचा आणि ते फलंदाजांना नक्कीच नामोहरम करायचं. आणि तोच आणि तशाच प्रकारचा हा चेंडू आशिष आगरकर कडून पाहायला मिळतोय. एक चेंडू निर्धाव गेलाय जयेश राजबहार ज्याने सुंदर गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. पाहूया फलंदाजी कशा रीतीने होते. लॉर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा जरूर आलाय की चेंडू नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलाय. चला सामना चालू करायचा आहे. प्लीज सामना चालू करायचा आहे. पंचांचा इशारा आलाय की नो बॉल. चला प्लीज मित्रांनो सामना चालू करा. चला मित्रांनो कृपया वाद विवाद करू नका. चला मित्रांनो सामना चालू करायचा आहे. चला मित्रांनो सामना चालू करा प्लीज. सामना चालू करायचा आहे. 9+1 धाव मिळते. 2 धावा धावफलकावरती वाढल्यात. धावसंख्या झालेली आहे ती. चला प्लीज सुनील चौरे सामना चालू करा. प्लीज आपल्या खेळाडूंना सांगा प्लीज. 20 धावा झालेल्या आहेत. चला सुनील सावरी सामना चालू करा. आपण कर्णधार आहात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला मित्रांनो सामना चालू करा. अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. चला सामना चालू करायचा आहे. चला फायनल व्हायचे आहे. जीवित सुनील चावरे. चला मित्रांनो सामना चालू करा. चला मित्रांनो चला आपला खेळ दाखवा. जिंकण्यासाठी आता मात्र सामन्याचं गणित बदललं जात आहे. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. आशिष आगरकर या सामन्यामध्ये रंगतता वाढवणार की गोलंदाज आशिष आगरकर.
आपला कसब दाखवणार पिंट्या पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत हा शिवरे संघाच्या आशा जिवंत असणार आहेत. पाहूया यावेळेला राईट आर्म राऊंड विकेट आशिष आगरकरचा हा चेंडू. ओहो व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय आशिष आगरकर. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आहे आणि उसळणारे चेंडू नेहमीच मित्रांनो घातक असतात. याचाच प्रत्यय आपण पाहतोय गोलंदाजीतून पाहायला मिळतोय आशिष आगरकर कडून. थोडस आपण पाहतोय नर्वस झाल्यानंतर जरूर ह्या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये आहे आणि तीच इच्छा दाखवतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळचा ऑन द राईज फटका. चेंडू मिड विकेटच्या दिशेने फिरोज शेख तेथे तैनात. चेंडूवरती फेक झाली आहे. किरण पवार चेंडूला गॅदर करतोय. एक धाव मिळते. धाव फलकावरती एक धाव वाढले. धाव संख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. जिंकण्यासाठी 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मित्रांनो मेगा सेमीफायनलची ही लढत आहे. रंगतता वाढली जाते. प्रेक्षकांची सुद्धा बहुसंख्येने ते उपस्थिती लाभली आहे. मित्रांनो क्रिकेट हा पूर्ण भारत देशामध्ये लोकप्रिय झालाय. त्यामध्ये टेनिस क्रिकेटचा सुद्धा नक्कीच आपण पाहतोय लोकप्रियता वाढत चालली आहे. अजून फायनल मित्रांनो खेळवायचे आहे. गोलंदाज आशिष आगरकर. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा चेंडू मात्र आशिष आगरकरने निर्धाव टाकलाय. सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने यासिन सर आता मात्र रंगतता वाढली जाते. हे खऱ्या अर्थानं नक्कीच व्यावसायिकता काय असते हीच व्यावसायिकता गोलंदाज आशिष आगरकर दाखवतोय. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. त्यामध्ये 9 चेंडूचा सुद्धा एक समावेश आहे. 5 चेंडू झाले. 7 चेंडू 11 धावा. आणि मात्र ह्या चेंडूवरती खराब विकेट किपिंग. चौकारच्या स्वरूपात 22च्या स्वरूपात धावा मिळत आहेत हा शिवरे संघाला. स्ट्राइक. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. तीन विकेट्स गेलेले आहेत. प्रतीश 11 थर्ड संघाच्या आणि 1 विकेट्स गेले हा शिवरे संघाचे. चला मित्रांनो सामना चालू करा लवकरात लवकर. फिरोज शेख प्लीज. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज फिरोज शेख. पाहूया गोरेगाव मुंबई येथून नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र प्रतीश 11 थर्ड संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना रायगड संघाकडून नेतृत्व करतोय. रायगडची पूर्ण साईड आपण पाहतोय. पहिला चेंडू फिरोज शेखचा कशा रीतीने असणार. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. ओहो फिरोज शेखचा पहिला चेंडू निर्धाव. फलंदाज पिंट्याला नक्कीच गारद केलाय. पिंट्याला फसवलंय. पिंट्याला नक्कीच जखडून ठेवलाय या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस आतमध्ये आलाय. पिंट्या नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे बीट झालाय. पूर्णपणे ह्या चेंडूवरती नक्कीच आपण पाहतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज फिरोज टू पिंट्या.
यावेळेचा चेंडू फुल टॉस आहे, गॅप मध्ये गेलाय चेंडू, स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर, षटकार. आता मी कशी द्यायची हेच पिंट्याने दाखवलंय. एका धावेची आवश्यकता असणार आहे. 4 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज फिरोज शेख. यावेळेला आपण पाहतोय विजयाची धाव फलकावरती लागले आणि हा शिवरे संघ हा सामना जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.